नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत ॲव्हरेज. तर आज आपण ॲव्हरेजमध्ये नवीन टॉपिक पाहणार आहोत, लेफ्ट हँड जॉईंट कन्सेप्ट. लेफ्ट हँड जॉईंट कन्सेप्ट. तर यामध्ये मित्रांनो काय आहे, तर निघून गेलेले आणि ग्रुपमध्ये जॉईन होतात त्यांचे आपल्याला सरासरी काढायचे. ते आपण एक्झाम्पलच्या साहाय्याने समजूया. यासाठी एक फॉर्म्युला सुद्धा आहे. न्यू जॉईन ॲव्हरेज काढायचं. न्यू जॉईन ॲव्हरेज आपल्याला काढायचं. त्यासाठी फॉर्म्युला आहे ओल्ड म्हणजे जुन्या ग्रुपचं ॲव्हरेज आणि जॉईन झाल्यानंतर प्लस, जर लेफ्ट झाले तर मायनस घेतोय, प्लस नंबर ऑफ ओल्ड प्लस नवीन जॉईन झालेले डिवायडेड बाय नवीन जॉईन झालेले आणि इथे इंटू ॲव्हरेजचं डिफरन्स, ॲव्हरेज डिफरन्स. तर आपण एक्झाम्पलच्या साहाय्याने पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे 40 विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज. 40 विद्यार्थ्यांचा त्यांचा ॲव्हरेज आहे 50 मार्क्स. 5 अजून आल्यानंतर 5 अजून ॲड झाले. 5 अजून आल्यानंतर त्यांचा ॲव्हरेज होतो 55 मार्क्स. तर नवीन 5 विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज काय आहे, तर नवीन आलेल्या 5 विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज काढा. तर इथे मित्रांनो आपण वरती फॉर्म्युला बघितला, न्यू जॉईन ॲव्हरेज. न्यू जॉईन झालेले म्हणजे नवीन आलेल्या 5 विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज काढायचे. न्यू जॉईन ॲव्हरेज बरोबर काय, ओल्ड ग्रुप ॲव्हरेज. ओल्ड ग्रुपचा ॲव्हरेज किती आहे, 50 मार्क्स. 50 प्लस 50 प्लस त्यानंतर एन ओल्ड किती आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स 40 प्लस 5 न्यू ॲड झाले डिवायडेड बाय 5 आणि ॲव्हरेज डिफरन्स. ॲव्हरेज डिफरन्स किती आहे, तर अगोदर 55 मार्क्स होते, आता अगोदर 50 मार्क्स होते, आता 55 मार्क्स झालेत. म्हणजे ॲव्हरेज डिफरन्स वाढला आहे. म्हणजे आपण 5चा ॲव्हरेज डिफरन्स आहे 55 मायनस 50. इथे आपण लिहूया एक ॲव्हरेज डिफरन्स कसलं, न्यू मायनस ओल्ड. तर न्यू जास्त आहे म्हणजे प्लसने ते प्लस 5ने वाढलं आहे. तर आपण सॉल्व करूया. 50 प्लस 40 आणि 5 45 डिवायडेड 5 इंटू 5 5 कॅन्सल. 50 प्लस 45 95 मार्क्स. म्हणजे त्याचा ॲव्हरेज आलेला आहे मित्रांनो 95 मार्क्स. हे नवीन 5 नवीन विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज आहे. तर आपण हे आता ट्रिक्सच्या माध्यमातून पाहूया जरा. ट्रिक्स आहे आपली. तर आपल्याला किती स्टुडंट दिलेत, 40 विद्यार्थी. 40 विद्यार्थ्यांचे 50 मार्क्स. त्यानंतर 5 अजून ॲड झाले. 5 यांचे ॲव्हरेज आपल्याला माहिती आहे की नाही माहिती, म्हणून तो x मानायचा. आता यामध्ये दोघांचा
कॉमन घ्यायचं. कॉमन म्हणजे कसं, आता नवीन ॲव्हरेज काय झालेलं 55 झालेलं आहे. 55 होण्यासाठी आता इथे काय केलं यांनी, तर हे 55 आहे नवीन ॲव्हरेज. इथे 55 मायनस 50 किती झाले 5. इथे 5 विद्यार्थ्यांना 5 ॲव्हरेज आलेला आहे. तर 40चा आपण 40 घेऊ शकतो. म्हणजे हा रेशो 5 5 40चा 40 घेतला. हे 40 आणि हे 55 हे एक्सची व्हॅल्यू आली. 40 प्लस 55 बरोबर 95. आपण एकदा तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पाहूया तेव्हा समजेल. तर आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल आहे 30 विद्यार्थ्यांचा 30 स्टुडंट्सचा ॲव्हरेज आहे 53 इयर्स. 5 स्टुडंट अजून आले. 5 स्टुडंट आल्यानंतर ॲव्हरेज 2 वर्षांनी कमी झालं. तर 5 नवीन विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज किती, तर 5 नवीन स्टुडंट्सचा ॲव्हरेज. यामध्ये मित्रांनो काय आपला फॉर्म्युला, न्यू जॉईन ॲव्हरेज बरोबर ओल्ड ॲव्हरेज. ओल्ड ॲव्हरेज किती आहे 53. आता इथे 5 स्टुडंट्स ॲड झालेत म्हणजे प्लस, त्यानंतर नंबर ऑफ ओल्ड स्टुडंट्स 30 प्लस नवीन किती आले 5 डिवायडेड बाय 5 आणि इथे ॲव्हरेज काढायचं आहे. ॲव्हरेज म्हणजे नवीन ॲव्हरेज काय आहे 2 वर्षांनी कमी, म्हणजे 2 वर्षांनी कमी झालं म्हणजे -2 झाले. तर जास्त झालं असलं ॲव्हरेज तर मग प्लसमध्ये येतं. आता इथे 53 प्लस 35 डिवायडेड बाय 5 इंटू -2. 53 प्लस 5 7 35 7 2 14 वजा 14 53 वजा 14 39 आला आपला आन्सर. तर आता ट्रिक्सच्या माध्यमातून, ट्रिक्समध्ये काय सांगितलं आहे 30 स्टुडंट आहेत. 30 स्टुडंटचा ॲव्हरेज 53 आहे. 5 स्टुडंटचं आपल्याला काढायचं आहे. नवीन ॲव्हरेज झालेला आहे 2 वर्षांनी कमी म्हणजे 51. आता इथे 51 आणि 51 मधून 53 गेले आले -2. 5चा रेशो -2 आहे तर 30चा किती येणार. आता हे किती आहेत 5 × 30, मग याला पण 6 ने गुणायचं 2 12 -12 आले. त्यानंतर x बरोबर या दोघांची ॲडिशन करायची म्हणजे -12 प्लस 51 आन्सर आलेला आहे 39. तर मित्रांनो आपल्या ट्रिक्स समजली असेल तर चांगलंच आहे, नाहीतर आपला फॉर्म्युला सुद्धा एकदम इझी आहे, त्यामुळे आपण त्याप्रमाणे सॉल्व करू शकता. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल आहे 50 स्टुडंट्सचा ॲव्हरेज 53.5 आहे. 10 स्टुडंट गेल्यानंतर, आता इथे कमी झालेत, 10 स्टुडंट्स गेल्यानंतर ॲव्हरेज आहे तो 50 मार्क्स झाले. इथे मार्क्समध्ये आपण करूया. तर त्या 10 विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे आपल्याला. तर काय आहे
न्यू ॲव्हरेज, न्यू जॉईन ॲव्हरेज, न्यू ॲव्हरेज बरोबर न्यू जॉईनवाल्यांचा, नाही तर आपण पूर्ण समजू शकता. न्यू जॉईन ॲव्हरेज बरोबर ओल्ड ॲव्हरेज किती आहे 53.5. त्यानंतर आता इथे 10 स्टुडंट्स गेलेत म्हणजे इथे मायनस. त्यानंतर किती स्टुडंट्स 50 होते अगोदर, त्यानंतर 10 गेले म्हणजे -10 डिवायडेड बाय 10. आणि इथे डिफरन्स किती झाला 50 आणि 53 म्हणजे 53 होते 50 झाले -3.5चं. तर इथे आपण सॉल्व करूया. 53.5 मायनस 40 डिवायडेड बाय 10 -3.5. तर इथे 53.5 मायनस इथे 4 आणि 3.5 इंटू 4 किती आले 5 चौक 20 शून्य चाले 2 4 त्रिक 12 आणि 2 14.1 कमी 14.0 म्हणजे इथे मायनस मायनस प्लस 14. ॲडिशन आलेली आहे आपल्याला 67.5. तर हा आपला आन्सर आलेला आहे. आता आपण तेच आन्सर ट्रिक्सच्या माध्यमातून पाहूया. काय आपले 50 स्टुडंट्स आहेत 53.5 ॲव्हरेज, 50 स्टुडंट्सचं 53.5 ॲव्हरेज आणि 10 स्टुडंट्स गेल्यानंतर ॲव्हरेज काढायचे. 10 स्टुडंट गेल्यानंतर आपलं ॲव्हरेज किती आले 10 स्टुडंट्सचं ॲव्हरेज काढायचं आहे. आपला ॲव्हरेज आलेलं होतं 50. 50 मधून 53.5 गेले म्हणजे आलं डिफरन्स 3.5चं. तर आता इथे गेल्यानंतर 3.5 10चं 3.5 10 5 50 म्हणजे 3.5ला 5ने मल्टिप्लाय करायचं, आलं इथे 17.5. आता यांची दोघांची ॲडिशन x बरोबर 50 अधिक 17.5 बरोबर 67.5. हे शॉर्टकट आन्सर. मित्रांनो इथे आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. 4th एक्झाम्पल आहे 70 विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क्स, 70 स्टुडंट्सचे ॲव्हरेज मार्क्स आहेत 83.8. 20 विद्यार्थी सोडून गेले, 20 स्टुडंट्स लेफ्ट. त्यानंतर ॲव्हरेज 1.2ने वाढला, 1.2ने वाढला. तर त्या 20 विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क्स किती, 20 विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क्स काढायचे आहेत. तर आपलं सोपं काय आहे, न्यू जॉईन ॲव्हरेज बरोबर ओल्ड ॲव्हरेज किती 83.8. 20 सोडून गेले त्यामुळे मायनस अगोदरचे स्टुडंट 70 मायनस 20 सोडून गेले डिवायडेड बाय 20. आणि इथे वाढला म्हणजे डिफरन्स त्यांनी दिलेला आहे 1.2ने वाढला. डायरेक्ट सॉल्व करायचं. 83.8 मायनस इथे 50 डिवायडेड बाय 20 इंटू 1.2. 83.8 इथे किती आलं 1.2 इंटू 50 70. तर मायनस 20 50 बरोबर 2.5 इंटू 1.2. इथे आलेला आहे आन्सर 80.8.
आपला आन्सर आलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठी झाली त्यामुळे मी आन्सर डायरेक्ट लिहिलं आहे. तुम्ही हे सॉल्व करू शकता. तर मित्रांनो, आपल्या इथे आपण जॉईन आणि लिफ्टची कन्सेप्ट शिकलो. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रिप्लेसमेंट कन्सेप्ट पाहणार आहोत. तर आता आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.